हा मग बाई इथला मग डोका फुटलेला ना तुझा हा. मित्रांनो बघा सारवून झालंय सगळा आणि सगळा मी सारवल्या सगळी विटा वाहून वाहून सालट्या गेल्यात. मावशी उडून गेली चिमणी मावशी कशी उडून गेली अशी उडून गेली. जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराज. तर नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आणि आजच्या ब्लॉगला पण आपण सुरुवात करूया. कसा असणार आहे आजचा दिवस बघूयात. तर चला बघूया आजचा दिवस कसा असणार आहे आणि आपल्या घराचं काम पण बघूया किती झालं तर दिसेल तुम्हाला आज उजेडात. मित्रांनो हे बाहेरची भिंत, हा डोर आणि ही एंट्री. आता बांधकाम थोडंफार झालं म्हणून दाखवतो, काल दिसत नाही. आपली एंट्री आहे आणि हे फर्स्ट बेडरूम असणार आहे आणि तिकडनं यायला असणार आहे देवघरासाठी. आणि ही एंट्री आपल्या हॉलमधली. आणि हे बघा खिडकीच्या वरचं लेंटर भरून त्याच्यावरती पण लेवल लावलेली आहे आपली. आणि ते देवघरला काल मार्बल लावले. आणि एक टेक्नॉलॉजीची आयडिया ती नंतरच समजेल. आणि हॉलमधनं एंट्री आहे किचनमध्ये. किचन पूर्ण ओपन स्पेस असणार आहे नॉर्मली. आणि ते काउंटर येईल आपला पूर्ण. तिकडे आपला ओल्ड किचन होता, त्याच्या भिंती काही आठवणी आहेत. हा एक बेडरूम आहे आपला स्पेशियस. तिकडे एल मध्ये अलमारीसाठी जागा ठेवली. आणि एक भिंत वरती रचलेली आहे लेंटरच्या. ही एक एल स्टोरेज रूम आहे. आणि आपला कंबाईन वॉशरूम बाथरूम अटॅच आणि किचन. आणि म्हणून या रूमला मी स्वतः मास्टर बेडरूम असं नाव दिले. दोन्ही गोष्टी जवळ आहेत, किचन आणि वॉशरूम. तर अशा प्रकारे आपल्या घराचा स्ट्रक्चर आहे. अजून वरचा नाही बनवला, खालचाच प्लॅन आहे. तर मित्रांनो उद्या आहे होली आणि आपली चूल आहे इथं बघा किती काळा झाले. चुलीवरची टोप वगैरे उतरून त्यासाठी आणले शेण. आणि सारवाचं काम माझं आहे आज. त्या दिवशी आईने सारवलं 2 वेळा, तर आज बोलतात तू सारव. आई आता तिकडे विटा आणि शेटने घेतलं आपल्या घराला पाणी मारायला. दाखवते मी तुम्हाला. मित्रांनो हे बघा पाणी मारायला घेतलं घराला. हे बाबू दादा बघा असं करतोय ना. आणि इकडे बघा भिंतीकडलं शेड, पाणी पूर्ण भिंत नितल्यापर्यंत मारायला घेतलंय. दारे इकडनंच ये गिरीवीट सांभाळ के दाट्यावर पाय तुमचा. तर चला बघा इकडे किती पाणी आलंय. किचन मध्ये हवं आपण. आणि इथली एरिया बघितलेली असेल, मागाशी दाखवलेली, शूट करून ठेवलेली सगळी टाकली असेल मी. कडाप्पा वगैरे तिथं लावले तो. तर चालू आहेत आपल्या घरची कामं. आजींनी विटा भरायला घेतल्यात, विटा पण दाखवतो मी मला. ही आपली इंटरेस्ट गल्ली आणि इकडेच विटा. हां लेवल लावायचे ते त्यांचं डिस्कशन चालू आहे. सगळं सारखं दिसत. तर चलो आता तोपर्यंत सारून घेतो चुलीच्या इथला. हे बघा पाणी बिणी अजून रिकामच आहे आज. मित्रांनो बघा सारवून झालंय सगळा आणि सगळा मी सारवलाय अख्खा अंगणा नाही सॉरी आपल्या बेड्यातला. तर विषय असा आहे की हा हाताने नाही सारवला, बुतारच सारवलं आहे. कारण की हात तर तुम्ही बघू शकता हालत माझ्या हातांची. हे बघा सगळी विटा वाहून वाहून सालट्या गेल्यात. त्याच्यामुळे जर हाताने जर सारवलं ना तर संपूर्ण हात अख्खे भरड होतला. अजून तब्येत आपल्याला डाऊन होती माहिती आहे सगळ्यांना.
सर्दी वगैरे खोकला मला आवाज गेलाय थोडासा आहे, पण ते अजून हाताची वाट लागली असते त्याच्यामुळे सगळं मी काय बाबू आता बुतावर झाडू मारायला का, तर सगळं मी जेवढा आपला बेड होता थोडा शेण भेटलेला आईनं तर घ्यायला गेल्या, ते शेजारच्या आईने दिलं त्या त्याच्यामुळं. हा बुतारा का काय करायला, झाडू मारायला जा, बाय बाय. तो वाला केला ते तू मारतो का, अरे बा माझा कष्टाचा पोर आहे. आता का मला जास्त पहिल्यासारखं ब्लॉग शूट करायला टाईम नाही भेटत, आपले घराचे काम आहेत त्याच्यामुळे. आता सारवण वगैरे झालं आहे आणि भांडे आणतात लावायला, तर लावते भांडे. आणि बघा तशी पाणी ठेवलं तापत, फाटे वगैरे सगळे आणले थोडं थोडं करून, म्हणजे काम आहेत आपले, कामं काय आपले खपलेले नाही आहेत. फक्त काय विषय असं की कामांचं शूट वगैरे घ्यायला थोडा वेळ नाही भेटत, कारण की मोबाईल घे ठेव त्याच्यामध्ये आपला कामं होऊन जातात. तर ब्लॉग थोडा छोटा होत चालला जरा आजकाल माझा, जसा टाईम भेटेल तसं करते मी ट्राय. तर चला मित्रांनो आता जेवण बनवायचे. तर भात तर आमचं दुपारचं भरपूर आहे, पोरा गेले शर्तीना, आज बोरीच्या वाडीला शर्ती होत्या, राजा 777 हिंद केसरी, त्याच्यामुळे भाऊ जेवण नाही गेले. हा भात भरपूर आहे, बघू शकता टोप तसाच आहे अर्धा, तरी पण जर एक्स्ट्रा लागला तर मी टोपशीमध्ये तांदूळ टाकून ठेवले, ते बघा लागला तर त्यांच्यावरती बनवता येईल. आणि येताना ते भाजी घेऊन येणार, त्याच्यामुळे भात आहे, वाटणाची तयारी करून ठेवते, काय भाजी आणतील त्याच्यासाठी. तर चला तो पण तयारी करते वाटण्यासाठी, बघू काय भाजी आणतात ते पण दाखवेल मी तुम्हाला. मित्रांनो आता काय आणले काकांनी तुला खायला, आईस्क्रीम. काय आणले, आईस्क्रीम कुणी आणले, काकानी मिक्स आणले. कशी आईस्क्रीम, मस्त मस्त. नाकाची सर्दी बरी नाही पण आईस्क्रीम खाला पुढं आमच्या बारक्या काकाने आणले. हा इकडे आमच्या आईकडे पण आहे, आणि दिस इज माय. आता मस्तपैकी आईस्क्रीम खातो आम्ही सगळीजण मिळून. तर मित्रांनो आणले भाऊनी भाजी, मटण आहे आणि पाणी धुवायला, आणि इथे वाटण वगैरे वाटले मी, आणि कांदा कापले, अद्रक लसूण आहे, इथे लसूण आहेत, आणि इथे अद्रक लसूण पेस्ट आहे, कुकरमध्ये घालायची भाजी, आपला वाटण आहे, दालचिनी, खडा मसाला काढायला घेतला आईने. त्याच्याला आजची भाजी मटण, उद्या उपवास, त्यामुळे आजच भाजी खाऊन घ्यायची. मित्रांनो बघा आपल्या चुलीवरती घातले भात, आणि तिकडे होते कुकरला मटण. त्याच्याला शकट्या. तर मित्रांनो आता झालं आमचं जेवण वगैरे जेवण, आणि बाबा आता खेळतो इथे, आणि भांडे सगळे घासायचे. हा का कॅमेरा फुटलं का बघू दाखव, हे बघ डोकं बघ कसं फुटलं. हा मग इथला मग डोका फुटलेला ना तुझा, हा का, हा का. चला भांडेवर घासून कसा दवालाची नाही तू निघत, कोण उडून गेली मला, नाही कोण उडून गेली परत बोल. कामली नाही तू कोणतरी वेगळाच बोलला. शिमनी मावशी उडून गेली. कशी नीट बोल, मस्त बोलतो असं बोलून दाखव. शिमनी मावशी कशी उडून गेली अशी उडून गेली. कुठे गेली चिमणी मावशी उडून, दुबईला. तुला गेलता का पासपोर्ट आणि विजा काढून तिला. मित्रांनो जेवण वगैरे झालं आपलं सगळं, आणि भांड्यावर तिला आवडलं, झाडू मारलं इथं, आणि ते भांड्यावर पण घासून झालेत आपले. तर चला आता जायचं झोपायला, जायच्या आधी घरातून जायला गेलं दाखवते आपलं घर कसं झालं ते. तर आलं मित्रांनो झोपायला जायला, आणि बघा किती ओला झाले, शेटने मग असेच सगळ्या भिंतींच्यावरती पाणी मारलेलं, आणि भिंती पण ओल्याच आहेत अजून. बघ गमेले वगैरे सगळे ठेवले तिथे. आज काम झालं बऱ्यापैकी, घरगुती काम झालं आमचं. तर अजून एक डेपोट मारून ठेवलं आपण, इकडे तशीच आहे ती पण भिजवून ठेवले, हे बघू शकता. इकडं खाली सुकी आहे, इकडं वरची भिजवून ठेवले, आणि रेती पण सुकी आहे,
की नाही भिजवले. तर चला ओव्हरऑल आज बऱ्यापैकी शूट घ्यायला भेटलं मला. आणि आता टाईम पण झाले झोपायचा. जवळपास आत्ता किती वाजले, 11 वाजता झाले ते बघा. आणि चला रोजचा टाईम होतो झोपायला एवढा, त्याच्यामुळे आता काय वाटत नाही, सवय झाली. फक्त आराम नाही एवढं करायला भेटत पहिल्यासारखा. होईल लवकरच. आपलं घराचं काम झालं का किती टाईम लागतो ते पण माहीत नाही. अजून भरपूर कामं आहेत आपली जी पेंडिंग आहेत. तर चला मित्रांनो, आजचा ब्लॉग पण इथे एंड करते. भेटू आता उद्या होलीचा ब्लॉग बघू कसा असणार आहे. होली पेटवतो तिकडे पण जाईल. आणि गावामध्ये 2 ठिकाणी खेळ वगैरे पण आहेत. जर कुठे जायला भेटलं तर नक्कीच दाखवेल तिथले पण शूट. बाय बाय. कसा वाटला आजचा ब्लॉग कमेंट करून सांगा.